दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा अचानक शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं का थांबवली? हसन मुश्रीफांचा सवाल. तर तेव्हा उत्तरं का दिली नाहीत? अब बात निकली है तो दूर तक जाएगी. शशिकांत शिंदेंचं विधान. कृषी कामांसाठी शेतकऱ्यांना तातडीनं डिझेल उपलब्ध करून द्या. मुख्यमंत्र्यांच्या सूचना. शेतकऱ्यांच्या नावाखाली डिझेल घेणाऱ्यांवरती कारवाईचेही आदेश. छत्रपती संभाजीनगरात मंत्री संजय शिरसाट यांनी घेतला इंधन टंचाईचा आढावा. डिझेल मिळत नसल्यानं उपस्थित शेतकऱ्यांनी मांडली व्यथा. शिरसाटांनी पुरवठा अधिकाऱ्यांना फोन करून दिल्या सूचना. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ. पेट्रोलचे दर 87 पैसे तर डिझेलचे दर 91 पैशांनी वधारले. गेल्या 9 दिवसात तिसरी दरवाढ. वांद्रेच्या गरीबनगरमध्ये 400 अनधिकृत बांधकामं जमीनदोस्त. रेल्वेकडनं राडारोडा हटवण्याचं काम सुरू. कारवाईनंतर प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार, पश्चिम रेल्वेचा दावा. कॉकरोच जनता पार्टीचं इंस्टाग्राम अकाउंट हॅक तर वेबसाईटही बंद. अभिजित दिपकेंचा सरकारवरती आरोप. दिपकेंना धमक्या येत असल्यानं कुटुंबियांना संरक्षण. अंदमानच्या समुद्राचा बहुतांश भाग मान्सूननं व्यापला. पुढील 3 ते 4 दिवसात मान्सून वेगानं पुढे सरकण्यास अनुकूल परिस्थिती. बंगालच्या उपसागराच्या काही भागातही मान्सूनची प्रगती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा वंदे भारतमधनं प्रवास. मुंबई ते शिर्डी ट्रेनमधनं प्रवास केल्याचं ट्विट. मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.